बऱ्याच वेळेला पालक आपल्याकडे तक्रार करताना दिसतात बघा असं, की आम्ही एवढं सगळं करतो त्या मुलासाठी पण त्याला किंमत नाही त्याची. तर याचं कारण आपल्यापेक्षा अंडर प्रिव्हिलेज मूल बघितलेलंच नाही. आपण असं करून ठेवलेलं आहे की त्यांना कायम एकाच प्रकारची एकाच संस्कृतीतनं आलेली मुलं जर मुलांना दाखवत राहिलो तर त्यांना वाटतं हेच आयुष्य असतं आणि असंच प्रत्येकाला मिळतं. त्यामुळे आपल्यापेक्षा अंडर प्रिव्हिलेज मूल असू शकतं याची जर माझ्या मुलाला कल्पनाच आली नाही तर मिळतं याची किंमत राहणार कशी. खरं तर काय झालेलं माहिती का की मराठी शाळा चांगल्या राहिल्या नाहीत असं जेव्हा मध्यमवर्गीय पालक आरडाओरडा करतात तेव्हा त्याला रिस्पॉन्सिबल तेच आहेत. तुम्ही काढून घेतलीत स्वतःची मुलं सगळी तिथली, मग आता कोण येणार तिथे? जी आहेत ती येत आहेत. माझ्या लहानपणी आमच्या वर्गामध्ये समाजाचं अक्षरशः ते प्रतिबिंब असायचं की सर्व स्तरातली मुलं तिथे यायची, त्याच्यामुळे एकमेकांशी आंतरक्रिया व्हायची. आपल्याला जे सहज मिळतंय ते बऱ्याच मुलांना सहज प्राप्य नाहीये, त्याच्याकरता त्यांना काम करावं लागतं. या सगळ्या गोष्टी समोर येत होत्या. तर हे वास्तव जे जगाचं आहे हे आपण मुलांपासून लपवून का ठेवायला बघतोय? ही जी मुलं येत आहेत ही वाईटच आहेत असा आमचा पूर्वग्रह आहे आणि तो मी लादतोय त्यांच्यावरती. असं सर्वस्वी वाईट आणि सर्वस्वी चांगली, म्हणजे एका बाजूला तुमचे सगळे सद्गुणाचे पुतळे आणि एका बाजूला ते सगळे दुर्गुणाची खाण, असं थोडं ना असतं. प्रत्येक मुलामध्ये चांगलं असणार, प्रत्येक मुलामध्ये वाईट असणार. समजून घेणं, डायलॉग करणं हे कधी घडणार?